मनपा निकालानंतर भाजपच मोठा पक्ष असेल, मुंबईत महायुतीचीच सत्ता येणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. ईव्हीएमला पाडू मशीन जोडण्यात येणार, तर मतदानावेळी मतदाराला मोठ्या डिस्प्लेवर माहिती दाखवणं हा मुख्य उद्देश. मात्र पीएडीयू मशीन मुंबईमध्ये कुठेही सरसकट वापरला जाणार नाही, पालिका आयुक्त गगराणेंकडून स्पष्ट. तर आज 5 वाजेपर्यंत घरोघरी प्रचार करता येणार. ही नवीन प्रथा कुठून आली? ईव्हीएमला नवं मशीन जोडण्यासंबंधी आधी का माहिती दिली नाही? हा नियम विधानसभा लोकसभेला का आणला नाही? राज ठाकरेंचे सवाल. मशीनला दोष देणं ही ठाकरे बंधूंची पराभवापूर्वीची तयारी, बावनकुळेंची टीका. तर लोकांची भेट घेणं हे नियमातच, बावनकुळेंकडून स्पष्ट. ठाकरे बंधूंकडून सहकुटुंब मुंबादेवीचं दर्शन. अरविंद सावंत, संजय राऊत सुद्धा यावेळी उपस्थित. उद्याच्या बीएमसी निवडणुकीसाठीच्या मतदानापूर्वी ठाकरे कुटुंबीय दर्शनाला. राजकीय नटसम्राट मंदिरांमध्ये वणवण फिरतोय, आशिष शेलार यांची ठाकरे बंधूंच्या मुंबादेवी दर्शनावर टीका. सिंचन घोटाळ्याच्या फाईल कोर्टात उघडल्या की अजित पवारांवरच कारवाई होईल. सिंचन घोटाळ्याची फाईल अजून बंद झालेली नाही, परिणय फुकेंची टीका. अजित पवार म्हणतात, सिंचन घोटाळ्यामध्ये आम्हीच नाही तर भाजपनं सुद्धा पैसे खाल्ले. अजित पवार आणि भाजपचं राजकारण छान चाललंय, अंजली दमन यांची टीका. मालेगावच्या दरेगाव शिवारामध्ये एमआयएम उमेदवार विशाल अहिरेंच्या गाडीवर हल्ला, बाईकवरून येत असताना दगडफेक केल्याचाही आरोप. सोनं 1,500 तर चांदी 16,000 महागली. सोन्याचे दर जीएसटीसह 1,46,000 रुपये तोळा, तर चांदी 2,90,000 रुपयांवर.